नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 21 एप्रिलच्या चालू घडामोडी आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच उच्च न्यायालयाच्या 26 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेच्या क्लर्क आणि शिपाईच्या परीक्षेसाठी आज आपण खास करून चालू घडामोडी प्रश्न घेऊन आलेले. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 22 मार्च 2026 रोजी 8,931 दिवस पूर्ण करून सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडत भारतात सर्वाधिक काळ निवडून सरकारचे प्रमुख राहण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर मित्रांनो, जे काही सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम सध्या कोणी मोडलेला आहे? मित्रांनो, 22 मार्च 2026 रोजी ज्यांना 8,931 दिवस पूर्ण झालेले आहे. मित्रांनो, असे प्रमुख राहण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? मित्रांनो, पंतप्रधानांनी. तर मित्रांनो, असे आपले पंतप्रधान मित्रांनो भारताचे नरेंद्र मोदी यांनी हा विक्रम मोडलेला आहे. मित्रांनो, सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार यांचा. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की नरेंद्र मोदी यांनी दीर्घकाळ मुख्यमंत्री व पंतप्रधान म्हणून काम करत असताना पवन चामलिंग यांचा विक्रम मोडलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला दुसरा, राष्ट्रीय दंत आयोग म्हणजे नॅशनल डेंटल कमिशन्सचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो, राष्ट्रीय दंत आयोग नॅशनल डेंटल कमिशनचे जे काही अध्यक्ष आहेत मित्रांनो, ते आपले डॉक्टर रणजित कुमार हे राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. कारण की राष्ट्रीय दंत आयोगाच्या स्थापनेनंतर पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर रणजित कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मित्रांनो, म्हणून जे काय दंत आयोग आहे मित्रांनो, त्याचे पहिले जे काय अध्यक्ष आहेत म्हणून डॉक्टर रणजित कुमार आहेत. मित्रांनो, प्रश्न आपला दुसरा, BPCL ने भारताचा 24/7 LPG ATM गुरुग्राम येथे सुरू केलेला आहे. मित्रांनो, हा LPG ATM कोणत्या कंपनीने लॉन्च केलेला आहे? मित्रांनो, 24 तास LPG जो काही ATM आहे मित्रांनो सुरू केलेला आहे, असं कोणत्या कंपनीने सध्या लॉन्च केलेलं आहे? तर आपली जी काही भारताची जी काही BPCL ही कंपनीने सुरू केलेला आहे मित्रांनो गुरुग्राम येथे पहिले. तर हा LPG कोणत्याही कंपनी लॉन्च केलेला आहे मित्रांनो. तर BPCL या कंपनीने जो काही LPG ATM गुरुग्राम येथे सुरू केलेला आहे 24 आवर्स ATM हे BPCL कंपनी लॉन्च केलेला आहे मित्रांनो. कारण की भारत पेट्रोलियम जे काही ATM सुरू करण्याचा ग्राहकांना सोयीस्कर सेवा दिली जाणार यासाठी हे ATM चालू करण्यात आलेले मित्रांनो. पुढचा प्रश्न आपला चौथा, 23 मार्च जागतिक हवामानशास्त्र दिवस 2026 ची थीम काय आहे? तर मित्रांनो, जी काय 23 मार्च ते जागतिक हवामानशास्त्र दिवसाची थीम मित्रांनो ऑब्झर्वेशन टुडे अँड प्रोटेक्शन टुमारो ही जी की 23 मार्च हवामानशास्त्राची दिवस जो असतो त्याची थीम आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की ही थीम हवामान निरीक्षण आणि भविष्यातील संरक्षण यांच्यावर आधारित घेतलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की ऑब्झर्वेशन टुडे अँड प्रोटेक्शन टुमारो, म्हणून ते आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, दिल्ली विधानसभेने सुरू केलेला देशातील पहिला AI चॅटबॉट कोणता? तर मित्रांनो, दिल्ली जी काही विधानसभा आहे मित्रांनो
त्यांनी जो काय देशातील पहिला AI चॅटबॉट तयार केलेला आहे आणि तो कोणता आहे? तर मित्रांनो त्याचं नाव आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. विधान मित्र हा जो काही दिल्ली विधानसभेने सुरू केलेला देशातील एकमेव असा AI चॅटबॉट आहे मित्रांनो, विधान मित्र. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की हा जो काय आहे मित्रांनो AI आधारित आहे आणि विधानसाठी नागरिकांना माहिती देण्यासाठी जो काही माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, वुमन एम्प्लॉयमेंट अवॉर्ड 2026 कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो जो काय वुमन एम्प्लॉयमेंट जो काय अवॉर्ड असतो मित्रांनो, जो की महिला सशक्तीकरणासाठी हा जो काही पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो मित्रांनो. यावर्षी कंगना रनौत यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो वुमन एम्प्लॉयमेंट अवॉर्ड 2026चा. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. कारण की महिला सशक्तीकरणासाठी कंगना रनौत यांना UK हा सन्मानित करण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, मेडिसिन अँड डायबिटीज क्षेत्रातील लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो मेडिसिन आणि डायबिटीज क्षेत्राचे जे काही लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे मित्रांनो, तो डॉक्टर नरेश त्रेहान यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो. कारण की जो काही डायबिटीज आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दरवर्षी आपण देण्यात येतो मित्रांनो. यावर्षी जो काही 2026चा आहे मित्रांनो, डॉक्टर नरेश त्रेहान यांना देण्यात आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो? अनलाइक पॅराडाईज हे पुस्तक कोणाचं आहे? तर मित्रांनो अनलाइक पॅराडाईज हे पुस्तक आपलं ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल. शशी थरूर यांचं अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक आहे. कारण की हे पुस्तक भारताच्या सामाजिक आणि राजकीय विषयांवर संबंधित आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 9वा, फ्यूल रेशनिंग लागू करणारा EU मधील पहिला देश कोणता? तर मित्रांनो रेशनिंगमधला लागू करणारा EU मधला पहिला देश हा जर्मनी ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल. कारण की ऊर्जा संकटामुळे जर्मनीने इंधन नियंत्रणावर धोरण लागू केलेलं आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, राष्ट्रीय इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये महिला पोल हॉल्टमध्ये 4.22 मीटर उडी मारून विक्रम कोणी केला आहे? तर मित्रांनो जे काय राष्ट्रीय इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2000मध्ये झाले, त्याच्यामध्ये जे काय महिला पोल हॉल्टमध्ये 4.22 मीटर इतकी विक्रमी केला आहे मित्रांनो उडी मारून. तर अशा आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की बरानिका इलंगोन यांनी राष्ट्रीय इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियन 2026मध्ये महिला पोल हॉल्टमध्ये 4.22 मीटर इतकी उडी मारून विक्रम केलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की जो काही बरानिका इलंगोन यांनी नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण व्हिडिओ दररोज घेऊन येत असतो मित्रांनो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा मित्रांनो.